केली होती। त्यावेळेस मराठा समाजाला EWS आरक्षण लागू होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांनी म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी EWS आरक्षणामधनं लाभ घेण्यासाठी त्याच्यामधनं फॉर्म भरले। कालांतराने 2024ला ACBC आरक्षण लागू झालं मराठा समाजाला। मग महावितरणने एक आम्हाला काही कालावधी दिला, त्या कालावधीमध्ये आम्हाला फॉर्म रूपांतरित करायला सांगितलं ACBC आरक्षणामध्ये। पण बऱ्याचशा मुलांना महावितरणकडनं ईमेल, मेसेज किंवा कुठलीही जाहिरात प्रकटन वगैरे पोच झालं नाही। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं EWS मध्येच फॉर्म राहून गेले आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या अगोदर 2014 असो किंवा 2019 असो त्या भरतीमध्ये 50% वरील आरक्षण ACBC हे हायकोर्टाने रद्द केलेलं आहे। त्या अनुषंगाने पण काही विद्यार्थ्यांनी EWS मध्येच फॉर्म राहून दिला। मग आमचं सगळं समजा प्रोसेस वगैरे झाली, आम्हाला हॉल तिकीट आले, त्यानंतर आमची एक्झाम झाली। एक्झाममध्ये आम्ही पास झालो, त्यानंतर आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण पूर्ण झाले। मग त्यानंतर आम्हाला नियुक्ती द्यायच्या वेळेस नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात आले। तर आमची शासनाला फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला जसं 2014, 2019 भरतीमध्ये जसं सेम अशा प्रकारे प्रॉब्लेम घडला होता मराठा समाजासंग, त्या विद्यार्थ्यांना अधिसंख्य पदामध्ये नियुक्ती देण्यात आली होती। तर आमची एवढीच मागणी आहे, जसं त्या मागील विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली होती अधिसंख्य पदामधनं, तशी आम्हाला पण अधिसंख्य पदामधनं नियुक्ती देण्यात यावी। कारण आम्ही 9 तारखेपासून इथं आंदोलन करतोय। जसं की आम्ही 6 महिन्यापासून बाकीच्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहे। 6 महिन्यापासून आम्ही मंत्रालयाच्या चक्रावर किंवा मंत्री महोदयांच्या चक्रावर नुसत्या मुंबईला येऊन चक्र मारतोय। दर आठवड्यामध्ये आमची कोणीही आता अद्याप दखल घेतली नाही। आमच्या मतदारसंघातले प्रत्येक आमदारांना आम्ही 6 महिन्यापासून निवेदन देतोय, त्यांनी आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स आतापर्यंत दिलेला नाही। त्यामुळे आम्हाला हा पाऊल उचलावा लागतोय। शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर अधिसंख्य पदामधनं नियुक्ती देण्यात यावी। असे पण मुलं आहेत ज्यांचे दोन महिने जॉईन करून त्यांना कामावर काढलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही बरेच एवढं संतापून गेलोय आणि यानंतर आम्ही आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न करण्यामध्ये तयारीत आहोत आणि आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तरी सर्वजणांच्या आयुष्याला काही अर्थ शिल्लक राहणार नाही। त्यामुळे आम्ही आत्मदहन ही करण्याची तयारी करत आहोत। आझाद मैदानावर आमदार निवासमध्ये पण गेल्यावर जागा नाही झोपायला पण, आणि आम्ही 3 दिवस झाला इथंच आमचे सगळ्यांचे लहान लहान लेकरं आम्ही घरी सोडून इथं आलो। तर आम्हाला अधिसंख्याक पदाचा जी आहे तरी द्या, नाहीतर आमची जॉईन करून आम्ही मंत्रालयात फॉलोअप घेत आहोत। विखे पाटील आम्हाला दरवेळेस सांगताय की तुमचा मी GR काढून दे, पण ते कोणत्याही याने आमच्याकडे आले नाही। आम्हाला आज 3 दिवस झाले बसून तो कोणताही प्रशासक आमच्यापर्यंत आलेला नाही। आमची खाण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, आम्ही छोटे छोटे पोरं आमचे घरी सोडून आलेले, सगळं कामधंदे आम्ही सोडून इथं आलेले। कोणी प्रशासक आमची पर्वा करायला तयार नाहीये। तर त्यांनी आम्हाला एक तर अधिसंख्य पदाचा GR काढून द्या, इथे EWS मधून आमची नियुक्ती करू। माझं नाव शुभांगी दत्तात्रय पाटील। आम्हाला 6 महिन्यापासून प्रशासन मदत करत नाहीये। अधिसंख्येतून नियुक्ती करून घेतो बोलले होते, पण काहीच केलेलं नाही। आम्ही आमच्या बाळांना घेऊन इथं आलेलं आहे। आमची खाण्याची सोय नाही, जेवणाची व्यवस्था नाही, काहीच नाहीये। उन्हातानामध्ये बसलेले आहात, लवकरात लवकर त्यांनी आमच्या अधिसंख्येमधून नियुक्ती करून द्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।